आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता नववा हप्ता डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 23वा हप्ता आता शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे। आता नंबर लागलेला आहे आता बघा नमो शेतकरी योजनांचा 9व्या हप्त्याच्या। आणि शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला बघा नमो शेतकरी योजनांचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता सुद्धा त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। सर्वात मोठी आणि ही आनंदाची बातमी आता शेतकऱ्यासाठी आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे। आणि बघा 23वा हप्ता आणि नमोचा 9वा हप्ता एकदा जमा होणार होता, पण काही कारणानिमित्त बघा शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वात पहिले पीएम किसान सन्मान निधी योजनाचा 23वा हप्ता जमा झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आज सकाळपासून तर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नमो शेतकरी योजनांचा हप्ता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांचा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा झालेला आहे, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता बघा नमोचा 9वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता जमा झालेला आहे, अशा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर नमोचा 9वा हप्ता डायरेक्ट जमा होणार आहे। फक्त पहिल्या टप्प्यात फक्त या 18 जिल्ह्यात हा निधी सोडण्यात येणार आहे। आणि पात्र शेतकऱ्याची आता बघा डायरेक्ट आता प्रतीक्षा संपलेली आहे। सर्वप्रथम बघा कोणते शेतकरी आता पात्र ठरवण्यात आलेले आहे, यांची यादी सुद्धा आता शेतकरी मित्रांनो बघा सरकारने आता स्वतः जाहीर केलेली आहे। आता बघा फक्त त्याच पात्र लाभार्थ्यांना आता नमोचा 9वा हप्ता मिळणार आहे। राज्य सरकारने आता स्पष्ट केले आहे की बघा, आता केंद्र सरकारचे पैसे वेगळे येतात आणि राज्य सरकारचे नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये वेगळे दिले जातात। त्यामुळे आता बघा ज्यांना मागील हप्ता म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनांचा बघा 8वा हप्ता ज्या शेतकऱ्याला मिळाला, त्या शेतकऱ्याला आता बघा नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। त्याचप्रमाणे पीएम किसानचा ज्या शेतकऱ्याला हप्ता मिळाला म्हणजेच की पीएम किसानचे 2,000 रुपये मिळाले, अशा शेतकऱ्याला आता नमो शेतकरी योजनांचे 2,000 रुपये 9व्या हप्त्याचे डायरेक्ट आज सकाळपासूनच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। हे बघा ही प्रशासकीय यांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे बघा आता सरकारने नियोजनानुसार आज सकाळी 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप केले जाणार आहे। सकाळी 10 ते रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सलग 18 तास हे वितरण चालणार असून बघा टप्प्याटप्प्याने 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश येतील। ज्या शेतकरी बांधवांना बघा नमोचा 8वा हप्ता मिळालाय, त्यांना आपले बँक खात्यात SMS लवकरात लवकर तपासून घ्यायचा आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्याच्या बँक खात्यात पीएम किसानचा 23वा हप्ता व तसेच 8वा हप्ता मागील हप्ता 8वा हप्ता जमा झालेला असेल, अशा शेतकऱ्यांच्याच बँक खात्यात आता नमोचा 9वा हप्ता जमा होणार आहे। अशा शेतकऱ्याने लवकरात लवकर आपले बँक खाते तपासून घ्यावे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यासाठी आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, सरकारच्या नियोजनानुसार आज सकाळी बघा 10 वाजता बँक उघडल्यापासून प्रत्येक तासाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे की बघा 10 ते बघा वेळ म्हणजे की सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहे। आणि पहिल्या टप्प्यात फक्त 18 जिल्ह्यासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीडीच्या माध्यमातून हे पैसे वाटप आजच होणार आहे। राज्य सरकारने नमो शेतकरी योजनांचा नियम हे केंद्र सरकारच्या योजनेपेक्षा थोडेसे वेगळे आणि कडक आहे। त्यामुळे ज्यांचे कागदपत्र आणि तांत्रिक बाबी पूर्ण आहेत, त्यांनाच नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता दिला जाणार आहे। आणि पात्र शेतकऱ्यांची यादी सरकारने आधीच अद्याप केली असून त्यानुसार बघा आता वितरण सुरू झालेलं आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, नमो शेतकरी योजनांसाठी राज्य सरकारने 2,000 कोटी रुपयाची निधी बँकांना अदा सुद्धा केलेली आहे। ज्या बँकेत तुम्हाला नमो शेतकरी योजनांचा बघा 8वा हप्ता मिळालाय, त्याच खात्यात आता नमो शेतकरी योजनांचा 9वा हप्ता सुद्धा वितरित केला जात आहे। बघा राज्यातील एकूण 36 जिल्ह्यापैकी आज सकाळपासूनच 18 जिल्ह्याची निवड पहिल्या टप्प्यासाठी करण्यात आलेली आहे आणि उर्वरित जिल्ह्यासाठी दुसऱ्या टप्प्यात पुढील काळात
वाटप केले जाणार असल्याची तरी पहिल्या 12 जिल्ह्यात म्हणजे की बघा पहिल्या 18 जिल्ह्यात आजच शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता बघा शेतकरी मित्रांनो, पैशाचं वितरणासाठी 6-6 जिल्ह्याचे 3 गट तयार करण्यात आलेले आहे आणि पहिला गट सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत असेल आणि दुसरा गट दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत कार्यरत राहील आणि तिसऱ्या गटातील 6 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत नमोचा नवा हप्ता पैसे जमा होतील. यामुळे शेतकऱ्यांनी बघा आपल्या टप्प्यानुसार बँक खात्यात व्यवहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, तुमच्या खात्यात कधीही सुद्धा पैसे जमा होऊ शकतात. आता या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या अटीचे पालन करणे आवश्यक आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पीएम किसानचा ज्या शेतकऱ्याला 23 हप्ता मिळाला म्हणजेच की तुम्ही जर पीएम किसानची ई-के-वाय-सी कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला नमोचा नवा हप्ता सुद्धा मिळणार आहे आणि हा हप्ता मिळून ते बघा, आता तुम्हाला पीएम किसानचा 23 हप्ता मिळूनही सुद्धा तुम्ही जर पीएम किसानची ई-के-वाय-सी कंप्लीट केलेली नसेल तर तुम्हाला नमोचा बघा नवा हप्ता मिळणार नाही आणि तसेच बघा बँकेची ई-के-वाय-सी पूर्ण नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. तसेच बघा हे स्वतः सरकारने सूचना दिलेल्या आहे. ज्यांचे आधार कार्ड जुन्या फोटोमुळे अपडेट नाही त्यांनी ती तीव्रता दुरुस्त करून घ्यावी. जेणेकरून बघा नमोचा नवा हप्ता मिळताना कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांकडे बघा पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे त्यांना नमो शेतकरी योजनेसाठी हप्त्यासाठी सर्वाला प्राधान्य दिले जात आहे. बघा सर्वात मोठी आणि शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे. बघा तुमचा जिल्हा जर पहिल्या टप्प्याच्या यादीत असेल तर आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. एका जिल्ह्यामध्ये लाखो शेतकरी असल्यास तांत्रिक प्रक्रिया थोडासा वेळ लागू शकतो, परंतु नमोचा बघा शेतकरी मित्रांनो 9वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नक्कीच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. बघा आता उत्पन्नाची मर्यादा हे देखील या योजनांसाठी एक महत्त्वाचा निकष आहे. ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे त्यांनाच या योजनांचा लाभ दिला जात आहे. बघा जर तुमचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल शेतकरी मित्रांनो किंवा घरात कोणीही सरकारी नोकरी असेल तर अशा लाभार्थ्यांना या हप्त्यापासून वंचित राहू लागू शकते. त्यामुळे आता बघा त्यामुळे नमोचा 8वा हप्ता ज्यांना मिळाला आहे त्यांनी या अटीची पूर्तता आधीच केलेली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो आता बघा पहिल्या टप्प्यासाठी एचडीएफसी बँक निवडण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे कोटका महिंद्रा बँक बघा ॲक्सिस बँक, येस बँक यासारख्या बँकांमध्ये निधी वर्ग करण्यात आलेले आहे. या बँकेमध्ये ज्या शेतकऱ्याचं खातं नमो शेतकरी योजनेला लिंक आहे त्यांना आजच आनंदाची बातमी मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो तसेच आता बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांनाही या हप्त्याचं वितरण तातडीने केले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ही माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा पोस्ट ऑफिस बँक, महाराष्ट्र बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया लाखो खातेधारकांना नमोचा नवा हप्ता आजच मिळण्याची शक्यता आहे. या बँकेचं जाळं ग्रामीण भागात मोठं असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा निधी पोहोचवण्यासाठी सरकारने या बँकांना प्राधान्य दिले आहे. आता डीबीडी प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी बँक स्तरावर विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्याचप्रमाणे आता पहिल्या टप्प्यात या 18 जिल्ह्यात समावेश करण्यात आलेला आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो आता कोणकोणती जिल्हे आहे. आता या जिल्ह्यात या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार. सर्वप्रथम जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ, त्याचप्रमाणे वर्धा, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आजच नमोचा नवा हप्ता मिळणार आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांनी आपल्या बँकशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी की त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले या नाही झाले. तर शेतकरी मित्रांनो जर तुमच्या खात्यात अजून सुद्धा पैसे जमा झाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.